हे यार का फालतूगिरी आहे यार. मी विचारणार आहे तू थांब यार. अरे काय आहे यार तू गप्प बस यार. मी विचारणार आहे त्यांना. आपली एकांकिका नंबरात काढत नाही म्हणजे मी जजना विचारणार आहे. काय फालतूगिरी आहे यार. तू शांत राहा, तू शांत राहा. अरे हेच केलंय यार एकांकिकेत पण मी. शांतरा वाक्यच नव्हतं यार मला. मी न दिलेल्या वाक्यांचा राग तू जजवर काढणार आहेस का? किती शब्द बोलणार आहेस तिथे जाऊन? मी काय खूप शब्द बोलायला नाही चाललोय. मग मी जाणार आहे आणि फक्त 2 शब्द बोलणार आहे. ए मूर्ख बावळट. झालं खाल्ली माती. ए मूर्ख ही 2 शब्द आहेत. काय बावळट कशाला बोललास तू? हे ऍडिशन घेतोस ना म्हणून मी तुला एकांकिकेत वाक्य देत नाही. तू जा सेट भर जा टेम्पो मध्ये. ठीक आहे मी भरतो सेट. हा पण मी त्याच्यानंतर बनायला घेऊन बसणार आहे. तू जजशी बोल जा. तुम्ही बसणारच? हा मी चाललोय. मी जॉईन होतो नंतर. जास्त नको कळलं, जास्त नको. हा तुझा बस. तुझ्या स्किट साठी राखून ठेवे. ए प्राजक्ता प्लीज तू यांना नीट घेऊन जा. दोघं तुला माहितीयेत खूप होते. मग 2 पेग नंतर जजला फोन करून शिव्या घालतात. 4 नंतर डिरेक्टरला शिव्या घालतात. तर त्यांना काही भान राहत नाही. तू प्लीज हे सगळं सांभाळून घे. मला जजशी बोलायचंय. जज कुठेत ना मला अंदाज आहे. हॅलो मी आयटम डान्स करते. पर सुपारी मी 1 लाख रुपये घेईन. हो कॉस्ट्युम मी स्वतःचेच यूज करणार. तुमचे कॉस्ट्युम मी यूज करणार नाही. हा आणि ते त्याच्यात नाही. स्टेजचे अळग. हा मी माझ्या मॅनेजरशी बोलून घ्या. मी तुम्हाला नंतर कॉल करते. हा मॅम सॉरी मी डिस्टर्ब करतो थोडं. ऍक्च्युली मी बोलायला आलो होतो. तुम्ही आता या स्पर्धेला परीक्षक होतात ना? 1 मिनिट. काय आय एम सॉरी माझं तसं काही म्हणणं नाही. जज आय वॉज जज. भलत्याच कॉमेडी आहात तुम्ही. घेत असता ते. अहो काय झालं मी याच्यात पार्टिसिपंट होतो. नमस्कार मी निमिष कुलकर्णी AC कॉलेज ज्याची एकांकिका होती ज्यात आम्ही परफॉर्म केली. आता या स्पर्धेला जिथे तुम्ही परीक्षक होता. 1 मिनिट. काय झालं? जज तेच होतात तुम्ही मॅडम. तर ते आमची जी बाबूशेठ भाई यांना एकांकिका स्पर्धा होती नाही तुमची जिथे तुम्ही जज होतात तिथे आमची एकांकिका होती सत्याचा साक्षीदार. मग करू नका. मी माझ्या एकांकिकेचा मुद्दा घेऊन आलोय. तुम्ही का नाही काढलीत? तुम्ही प्लीज मला उत्तर द्या परीक्षक म्हणून. 1 मिनिट. अरे काय झालं यार? आय वॉज टेलिंग जजलाच मराठीत परीक्षक म्हणतात मॅडम. हो का? आय वॉज थॉटिंग की परीक्षक दॅट वॉज कठीण आणि जज म्हणजे सोपं. मग मी त्यांना बोलले की मी जज म्हणून येईल पण ते हे म्हणून नाही. ते हे काय हे परीक्षक मला उच्चारता पण येत नाही. लाज वाटली पाहिजे मग याची. का मी जज म्हणून आले. अहो जज बोलायला काय विशेष कष्ट लागतात. जो या अक्षराचा फंबल पडला तरी जज होत. जज आपण कंटिन्यू करूया पण तुम्ही प्लीज आता मला ना तुमच्या या वागण्यावरून अजिबात असं कळत नाहीये की तुम्ही या जजच्या सीटवर बसण्यासारख्या आहात. काहीतरी कळतं का तुम्हाला? मला सगळं कळतं. काय कळतं तुम्हाला? मी डान्स मध्ये विरासत आहे. किमान इथे तरी चुकू नका हो. विशारद आहे ते. विरासत म्हणजे विरासदो. अहो पण डान्सचा आणि नाटकाचा काय संबंध आहे? हे लागतं ना. काय? हे एक्सप्रेशन. पण मग ते नाटकात वेगळे असतात. डान्सचा काय संबंध? एकच असतात. अरे पण मी खूप डिसअपॉइंटेड झाले आहे. कशामुळे? तुमच्या एकाही शीड मध्ये डान्स नव्हता. अहो कशाला घालू मी डान्स? आम्हाला 45 मिनिटं मिळतात. त्याच्यात विषय कसा बसा आम्हाला पोहोचवताय तोवर आम्ही डान्स घालायचा. म्हणजे लागली वाड्डी बार व्हायचा. मी एक तरी डान्स करायला नको? अरे पण का करायचा? एक ठुमका तरी लावायचा किंवा एक जलवा तरी दाखवायचा तुम्ही. दुसरे जज कुठे आहेत यार? मला त्यांच्याशी बोलायचं. मला प्रश्न विचार. दुसरे जज कुठे आहेत? ते जादूच्या शोळा गेले. अरे कमाल आहे. एक एकांकिकेची स्पर्धा बघून लगेच दुसरीकडे जादू बघायला जातो तो माणूस. म्हणजे कमाल आहे. ते जादूगार होते. ते जादू करायला गेलेत? गायब झाले. हो
ते जे इथे तुमच्या बाजूला सीटवर रंगीबेरंगी कपडे घालून असे जज करत ते जज होते. हो ते जादूगार आहेत. हो आणि त्यांना एकांकी स्पर्धेला जज म्हणून बसवलं होतं. हो अच्छा, तरीच ते म्हणत होते. म्हणजे रिझल्ट नंतरच्या भाषणात ते म्हणाले नाही का की मला कुठल्याच एकांकिकेत मॅजिक दिसलं नाही. मी खूप डेप्थ म्हणून विचार केला की काय बोलताय ते. आता कळतंय त्यांना मॅजिक अपेक्षित होती. पण ते खूप डिसअपॉइंटेड झाले. हा, म्हणजे बरोबर आहे ना. त्यांना काय अपेक्षित होतं की शेतकरी असा येणार त्यांच्या सीन मध्ये असं सॅड बनून आणि धोतरातून काय कबूतर काढून दाखवणार. मग तुमच्या एकाही सीड मध्ये जादू नव्हती ना. अरे मग का टाकायची तरी बरं झालं त्या दुसऱ्या सीड मधल्या एका मुलाने पत्त्यांची जादू केली. मग त्याला दिला बेस्ट ऍक्टर. त्यांनी जादू केली म्हणून. हा, अरे तो एका ब्रिजच्या खालच्या सीन मध्ये पत्ते चुकून त्याच्याकडे उडाले म्हणून ती जादू वाटली आणि त्याला बेस्ट ऍक्टर देता तुम्ही. अरे बेस्ट जादूगार असा अवॉर्ड काढाला तुम्ही. तुम्हाला नाही आवडलं ना. नाही. कसं नाही आवडलं ना. नाही, मला पण नाही आवडलं. मग तुम्ही का नाही बोलला. मी बोलली त्यांना. मग काय म्हणाले. ते म्हणाले मी ऍक्टर काढतो, तू ऍक्ट्रेस काढ. काढलं तुम्हाला दोघांना पाहिजे मॅडम. या स्पर्धेतून तुम्हाला दोघांनाही काढलं पाहिजे. एक मिनिट, असं तुम्ही ओरडू शकत नाही मला. गप्प बसा हो तुम्ही. आणि तुम्ही बेस्ट ऍक्ट्रेस काढलं म्हणता तुम्ही. हो, काय कमी होती माझ्या एकांकिकेतल्या ऍक्ट्रेस मध्ये. इतकं कमाल काम प्राजक्ता होती माझ्या एकांकिकेची लीड ऍक्ट्रेस. इतकं सुंदर अभिनय केला तिने कधी नव्हे तो. आणि तुम्ही तिला बेस्ट ऍक्ट्रेस सोडा कॉन्सोलेशन पण दिलं नाही. कशी बोलली ती. कशी बोलली. ती कशी बोलली. अरे मी डिरेक्टरनी सांगितलं तसंच बोलली ती. ती एकदम प्लेन बोलली. माझ्यासारखी ऍक्ट्रेस असती ना तर मी धमाका केला असता. खरंच. मग बरं बघू दे जरा. तुम्ही माझ्या अश्लीलाला ताळावर नाचवताय. तुम्ही माझ्या अश्लीलाला तालावर नाच. तू खूप चांगलं काम करतेस बाळा. अप्रतिम काम करतेस तू. काय आहे हे. काय आहे. मी असाच डान्स करते. अहो मग नका करू. हा असा अभिनय नसतो, डान्स असतो हा. मी हा डान्स असाच करते. अहो मग नका करू ते. माझ्या एंट्रीच्या आधी टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, फेटे उठतात. अहो फेटे त्यांनी आपल्याला दिले पाहिजे मग उडवणार आपण. हे असं परफॉर्म केलं तर कसं देणार फेटे. अहो अनाउन्समेंट होते कसली? की वसईचा नाका फेम, सौंदर्याचा आयटम बॉम्ब, चैत्य म्हटल्यावर सगळं पब्लिक असं चैत्यवतं. आणि मग मी एंट्री करते. हे पोलिसा जुकत पातली तिला मोराचा लागलाय ना. पोलिसा जुकत पातली तिला मोराचा लागलाय ना. साधारण लाज आणताय तुम्ही एकूणच ऑर्गनायझरच्या डिसिजनला मॅडम. हे असं करू नका. हा तुमचा क्रायटेरिया असू शकतो का कोणालाही बेस्ट ऍक्ट्रेस देण्याचा. हा हो, ऍक्टर ऍक्ट्रेसचं ना आता आपण सोडून देऊया. का? एकांकिकेच्या मुद्द्यावर येऊया आपण. एकांकिकेचं बोला. बेस्ट एकांकिकेचं प्राइस कोणाला दिलं. त्या फालतू कॉलेजला. आम्हाला का नाही दिलं. किती फालतू परफॉर्म केलं त्या कॉलेजनी. बेस्ट एकांकिका देण्याच्या लायकीचं होतं ते. अहो लाऊड म्युझिक, वाटेल तिथे लाईट्स, मध्ये लाईट्स वाल्याने ऑडियन्स लाईट पण दिला होता. हे कोणतं लाईटिंग आहे. हा नेपथ्य वाटेल ते. अहो स्टेजवर स्क्रिप्ट घेऊन पाठ करत होता त्यांचा एक ऍक्टर. एक ऍक्टर दुसऱ्या ऍक्टरला आजोबा आले म्हणून नाना म्हणाला तर नाना पाटेकरची मिमिक्री करून दाखवली त्यांनी. हे कोणते नाटक आहे तुमचं. आणि त्याला तुम्ही बेस्ट नाटकाचा प्राइस देता. तुम्हाला माहितीये तुमच्या डिसिजन मुळे काय झालंय. काय वाट लागलीये. आनंदाच्या भरात त्या एकांकिकेच्या डिरेक्टरला माइल्ड हार्ट अटॅक आलाय. हो, पण मी काय करू शकते त्यात. तुम्ही चांगला रिझल्ट लावू शकता मॅडम. त्यांच्यावर दा आला होता. कोण. समीर दा. नाही. प्रसाद दा. तसं नाही. कोण. आमच्या दोघांमध्ये खूप असे वाद झाले ऍक्टर ऍक्ट्रेस म्हणून. तर आम्ही मग ते एकांकिका काढण्यासाठी ना आदा पादा खोंड पादा दामोजीचा घोडा पादा केलं. दा त्यांच्यावर आलं, त्यांना प्राइज देऊन टाकलं. आता पण माझ्यावर दा आलं. तुमचं नशीबच फुटकं आहे. मॅडम आम्ही दीड महिना तालीम करतो. ते तुमचा दामोजीचा घोडा पादावा याच्यासाठी करतो आम्ही. आम्ही मेहनत करतो एकांकिकेसाठी. जीव तोडून त्याच्यात होतो सगळं. आणि तुम्ही दामोजीचा घोडा. म्हणजे इथे जे सगळे बसले आहेत ते मेहनत करून आले आहेत. त्यांचा कोणाचाच घोडा पादळा नाही. वाटेल ते बोलता हो तुम्ही फालतू आहात.
एक मिनिट, मला फालतूकडे बोलायचं नाही. ऑलरेडी रिझल्ट लागलेला आहे. तुमचा नंबर द्या जरा मला. का तुमच्या प्रायव्हेट बैठका असतात? तुमच्या टीचरचा मला नंबर द्या. कशाला? मी त्यांना सांगेन माझ्याकडे काही काम आलं तर. म्हणजे मी 2 एंट्री डान्स करीन आणि मध्ये तुम्ही तुमची कॉमेडी ठोका. मी कॉस्ट्युम चेंज करायला जाईल ना, मग तेव्हा तुम्ही कॉमेडी ठोका. मग मी कॉस्ट्युम चेंज करून आल्यावर शिट्टी वाढेल, मग तुम्ही आउट, मी इन. साधारण वाईटच दिवस आलेत नाटकावर असं जाणवायला लागलंय मला. मॅडम, कळलं का तुम्हाला? तुमचा नंबर सांगा प्लीज. आमची बैठक ऑलरेडी सुरू झाली आहे. मी तिथे जॉईन नव्हतो आणि मग तुमचा नंबर देतो. नंबर सांगा. घेताय नंबर? या. 9 8 2 3 4 5 6. काहीच सरळ नाहीये तुमचं. मी हा नंबर आहे, तो माझा मित्र आहे पृथ्वीक म्हणून. तो आत्ताच इथून गेला. मी त्याला देतो. मग तो रात्री साधारण 2-2:30 वाजता तुम्हाला फोन करेल. तुम्ही असाल ना म्हणजे जागा? मी रात्री बिझी असते. प्लीज जाग्या राहा, थोडा वेळ काढा. तो फोन करेल आणि हे जे नसानसात रंगभूमी हे सगळं तो तुम्हाला क्लिअर समजावेल. अख्खा इतिहास सांगेल रंगभूमीचा, म्हणजे विष्णुदास भावेंपासून सुबोध भावेपर्यंत सगळं सांगेल तुम्हाला. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हा, आणि अजिबात काळजी करू नका. म्हणजे सुरुवातीला तो तुम्हाला प्रायोगिक रंगभूमीपासून सगळं सांगेल. 2 पेग गेले की व्यावसायिक रंगभूमीपर्यंत येईल. 4 पेग गेले की डायरेक्ट तो सूडच उगवतो आणि मग समांतर रंगभूमीमध्ये कुठेतरी येते. पण तुम्ही सांगा ना. नाही, मी नाही सांगणार. तुम्ही नाही, तुम्ही पृथ्वीशी बोला. प्रायव्हेट बैठका घेऊ आपण इकडे.